नर्मदे नर्मदे. सकाळचे 6:30 वाजले. जस्ट निघालो आपण आणि पाटाला खेटून रस्ता आहे. शेजारी पाट वाहतोय पाण्याचा. असा रस्ता आहे डांबरीकरण. राणापूर लागणार आहे पुढे. नर्मदे नर्मदे हर. आपण चालूय पाटाच्या रस्त्याने आणि समोर अचानक लक्ष गेलं. झाडावर मोर बसलेले 5-6 दिसतील का नाही कॅमेऱ्यात सांगता नाही येणार. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. 5 ते 6 किलोमीटर झालंय आपण पाटाने चालतोय त्या गावापासून. आणि हा कुत्रा आपल्या बरोबर आहे आपल्याला रस्ता दाखवायला. रस्त्यात आलो. बाबाजींनी आवाज दिला चहासाठी. त्यांचं असं गोधन आहे. इथे गायीची सेवा करतात आणि ते छोटंसं त्यांचं राहण्याचं हे झोपडी वाजा घर बनवलेलं आहे. सगळा संसार इथंच आहे. बाबा जी नाम बताओ ना आपका. नाम क्या है आपका? वेला भाई. वेला भाई. ये वेला भाई है. इन्होंने बहुत प्यार से चाय के लिए पूछा और परिक्रमा से पीछे से आ रहे. नर्मदे हर नर्मदे हर. राणापूर बोर्ड लागलाय पैदल परिक्रमा मार्ग. इकडे जायचंय आपल्याला. इथे पण एक आश्रम आहे. नाव वाचता नाही येते आपल्याला. योगानंद आश्रम. इथे पण एक आश्रम आहे. आपल्याला जायचंय पुढे. दिवर गाव आहे पुढे. दिवर साठी जायचंय. नर्मदे हर नर्मदे हर. सकल सुबह पाणी घ्या. सीध करे सीध करे सीध करे. चलो वीर हनुमान राम लखन जानकी सलाम. वो बर्फ इधर रखना नहीं ना. या तू आहे बाला. आम्ही पाठीमाग नाश्ता केला बालभोग मंदिरामध्ये. आणि कुत्रं जे आपल्या बरोबर येत होतं ना याला काही भेटेल नव्हतं म्हणून आपण त्याला बिस्किट पोडा दिला. त्याला चालायला ताकद पाहिजे थोडी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया. नर्मदे हर नर्मदे हर. आपल्या जसं पंढरपूर वारी असती तशी इकडे लोक पावागडला जातात मैयेच्या दर्शनासाठी. आणि आता इथून पायी निघाले आणि आपण चाललोय दिवर गावाकडे. पुढे दिवर गाव आहे. नर्मदे हर. दिवर गावाचं प्रवेशद्वार आहे. इथून मध्ये गेल्यावर पण एक आश्रम आहे आणि इकडे आहे. हा पूल क्रॉस करून गेला परिक्रमा मार्ग. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा अन्न क्षेत्र ट्रस्ट मालसर संचलित योगानंद आश्रम. नर्मदे हर. या झाडापासून मध्ये आहे. नर्मदे हर. लहान लहान मुलं कशी सेवा करताय. नर्मदे हर.
परिक्रमावासी आले लगेच त्यांनी गाद्या बिद्या टाकून दिल्या सगळ्यांना. हे बाबाजी आले पहिले तर गाद्या टाकून दिल्या आणि लगेच पाणी घेऊन आले आपल्याला. हे महाराज आहे फार सेवा करता इथं. नर्मदे हर, नर्मदे हर. श्री चौलेश्वर महादेव मंदिर. महाराज जी गांव का नाम ये सुरा सामन. सुरा सामन चौलेश्वर महादेव मंदिर. नर्मदे नमः शिवाय. जय श्री अम्बे माँ शेरावाली माता की जय. प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय. नर्मदे हर. हे आहे शिनोर गावातील हरिहर आश्रम. आयोजक राहुल पटेल. नर्मदे हर. हा आश्रम आहे. इथे अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे परिक्रमावासींना थांबण्याची. चहा आणि बालभोग, बालभोगावर चहा राहत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. परिक्रमावासियों के लिए अन्न क्षेत्र दत्त मंदिर शिनोर. नंबर पण दिलेले. काहीच अडचण नाही. आता शिनोर गावात घुसतोय आपण. त्याच्या आधीच स्टॉल होता, आपण तिथून निघालोय. नर्मदे हर, नर्मदे हर. शिनोर गावात पोचलो. या एक कमान गावाची. आणि एकदम अभिमानाची गोष्ट दाखवतो मला. आपल्या राजांचा फोटो लावलेला आहे कमानीवर. ये दोन्ही महाप्रतापी राजे नसते तर कदाचित भारतात नक्षा वेगळा असता, कपडे वेगळे असते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पूर्ण गावामध्ये दत्त मंदिर अन्न क्षेत्र म्हणून बोर्ड लावले आणि डायरेक्ट इथपर्यंत आणून सोडले या वाहनांनी. आणि खास दर्शन म्हणजे मैयेचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आनंद, आनंदी आनंद. वा 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 वा. मैयेचं दर्शन झालं आणि इथून मागच्या सगळ्या प्रवासाचा थकवा निघून गेलेला आहे. मैयेचं रूप अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबाजी आहे, हे इथे सेवा देतात. या मैया आहे. आणि वाढलं इतकं आपल्याला का आपलं ताट कमी पडलं. आणि सोबतीला दक्षिणा केळी उपवासाच्या. आणि अजून बी वाढायचं बाकीचे. महाराज नाही तो अभि बातम्या अजूनही वाढायचं बाकीचे. मग इतकं भरभरून दिलं यांनी. नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. मला वाटलं जेवण कमी पडलं काय, पुढं कमी नको पडायला म्हणून सगळं भरून दिलं किराणा. नर्मदे हर. आपण ते आसनाजवळ गेलो का सगळं खोलून तुम्हाला दाखवणारच. नर्मदे हर, नर्मदे हर. प्रवासात काही कमी नको पडायला या भावनेने यांनी बरंच काही दिलंय. एवढ्याची आवश्यकता नसताना सुद्धा दिलं त्यांनी. आणि पूजेचं साहित्य मेन करून दिलंय. नर्मदे हर, नर्मदे हर,
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पावन दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला निघतोय. मैयेचं रूप परत एकदा डोळ्यात सामावून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. कडाक्याचं ऊन पडलंय, दुपारचे 2:30 वाजले, निघायची वेळ झाली, त्यामुळं निघावंच लागणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेचा तट अगदी जवळ, वटवृक्ष आणि महादेवाचे दर्शन, अतिशय सुंदर योग. या आहे भंडारेश्वर महादेव, पाताळेश्वर महादेव, या आहे कुबेरेश्वर. भरपूर मंदिर आहे इथे. काशी विश्वनाथ महादेव, हनुमंतराय मैयाचं मंदिर आहे आणि बनीसाहेब महाराज हे मंदिर आहे. इकडे आश्रमासारखं आहे, काही आश्रम नाही इथे, महाराजांना राहण्याचं घर असेल. नर्मदे हर. भंडारेश्वर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. शिवशंभो कैलासपती. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. कुबेरेश्वर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नवग्रह आणि भोलेनाथ मैया. पाताळेश्वर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. काशी विश्वनाथ महादेवचं मंदिर इथे एक. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये भंडारेश्वर बहुत प्राचीन, हजारों साल पुराना है. इस मंदिर की महत्वता यहाँ पे बरगद के पेड़ के नीचे वो औलंगे महाराज ने इधर तपस्या की थी और महादेव भंडारेश्वर महादेव स्वयंभू है. और वहाँ के कुबेर जी ने भी यहाँ पे तपस्या करके फिर कुबेर में बैठे हैं. मेन मंदिर तो कुबेर का यही है, प्राचीन मंदिर, जहाँ पे शिव पुराण के उसके भी पहले का ये मंदिर है. ये शिव मंदिर बहुत पुराना प्राचीन है. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असा प्रवास किती दिवस राहिला ना काहीच हरकत नाही. असा पगदंडी रस्ता पाहिजे. सोबतीला मैया थोडी खाली असली तरी मन मोहून घेणारी. किती दर्शन घ्यावं मैयेचं. नर्मदे हर. हा आनंद गगनात मावत नाही आपला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या एक कृपालू सेवा आश्रम. मैयेच्या तटाने चालतानाच डाव्या हाताला इकडे आश्रम आहे. आपण आत्ताच निघालो इथून, म्हणून आपण काय आश्रमात जाणार नाही. तर आपण चाललोय पुढे. नर्मदे हर. पूर्व हेच आहे. अच्छा, हा. नर्मदे हर. नर्मदे हर. कंजोटी गावात थांबलो होतो आपण. तिथे माझा चष्मा राहून गेला. हे महाराजजी 2 किलोमीटर पुढे आले गाडीवर आणि मला चष्मा आणून दिलाय. तो इनका बहुत बहुत शुक्रिया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अनुसया माता मंदिर येथे पोहोचलोय आपण. माईचं दर्शन घेऊ. आपल्याला श्री श्री आसाराम आश्रम इथे पोहोचायचे. अजून 6 किलोमीटर बाकी. नर्मदे हर. संकट मोचन हनुमान मंदिर, हनुमान धाम.
आपली वानर सेना इथे आहे. ते नर्मदे हर. नर्मदे हर. संकटमोचन हनुमान धाम. नर्मदे हर. नर्मदे हर. अतिशय रम्य असा परिसर. शेजारी मैया आहे, पण इथून दिसणार नाही झाडं झुडपं आहे. वानर सेना. नर्मदे हर. सूर्य भगवानांचे दुपारपासून दर्शन झाले चांगलेच, आणि संध्याकाळी अतिशय सुंदर रूप सूर्यनारायणाचे. नर्मदे हर. नर्मदे हर.